आपल्याबरोबर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत आहेत। सर, आपण जर पाहिलं तर महायुतीला राज्यामध्ये विधानसभेमध्ये बहुमत जे आहे ते मिळाले, मात्र ईव्हीएम वरती तुमच्याकडून शंका जी आहे ती उपस्थित केली जाते। जी सुप्रीम हा जरा शब्दांमुळे गोंधळ होतोय। ईव्हीएम काय मशीन आहे, ती मशीन काय गडबड करत नाही। मशीन गडबड करणारे हात मागे आहेत त्याच्या, ते लक्षात घ्या। आता तुम्ही म्हणाल इकडे झालं तिकडे झालं, आत्ताच कायचं कारण असं आहे की महाराष्ट्रातलं वातावरण तसं नव्हतं, म्हणून आदरणीय उद्धवजी साहेब म्हणाले अनपेक्षित आणि अनाकलनीय आहे। आणि आता त्याचे पुरावे समोर येत आहेत की मतदान झालं किती आणि मशीनमध्ये दाखवते किती। ते जर एवढं झालं आणि अधिक दाखवत असेल तर ते अधिकचं आलं कुठून? कारण तुमच्या अधिकाऱ्यांनी सही करून दिलेलं आहे 17C फॉर्म की या मशीनमध्ये बाबा एक 476 मतं होती, ती 776 किंवा 876 कशी झाली, म्हणून ते प्रश्न आहे। आणि हे कोणी केलं असा जो विषय आलाय तो खरा महत्त्वाचा आहे। त्या विषयाकडे दुर्लक्ष करून ईव्हीएम मशीन नाही, मशीनच्या पलीकडचे हात जे कोणी केलं हे। आणि दुसरी गोष्ट 5 वाजल्यानंतर इतक्या मोठ्या म्हणजे मी छोटा माणूस असं मी सांगतो, चल माननीय देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन त्यांचे पती परक्कल यांनी काय म्हटले ते जरा बघा ना, ते का नाही दाखवत तुम्ही? त्यांनी विचारलं ना 75 लाख मतं एवढी वाढली कशी, की एवढ्या वेळात एवढी मतदान झालं कसं, मग ते कसं झालं? आणि प्रत्येक वेळेला अलीकडे नवीन प्रथा सुरू झाली, टक्केवारी सांगतात, ते आकडा का नाही सांगत? टक्केवारीमध्ये कळणार नाही तुम्हाला, आकडा सांगितलं का कळतो, कळलं का? इतकं मतदान झालं। बरं तुमचं जर मशीन तातडीने सांगू शकतात काउंटिंगच्या वेळेला, तर तुम्हाला ते तातडीने कळलेलंच असतं ना। मग ते सांगायला तुम्हाला एक दिवस का काढावा लागतो? आणि मग सतत उशिरा एक टक्का वाढत जातं। मग कोण आहे? हे जे सगळे संशय आहेत ना, महाशक्ती तुमच्या भाषेतली तीच करते सगळं काढ, त्यामुळे म्हणून संशय। मग आम्ही काय नुसती मशीन काय करणार आहे? कॉम्प्युटर काय करतो? त्याला इनपुट आपण देतो ना, ते इनपुट देणारे हात आहेत ना, ते बघा जरा। सगळ्यात महत्त्वाचं मग आता तुमची पुढची भूमिका काय असेल ठाकरे गटाकडून? या विषयावर आदरणीय उद्धवजींनी काल आमच्या सगळ्या पराभूत उमेदवारांना, विजयी उमेदवारांना पण सांगितलं की आपण याची माहिती घ्या, डाटा आणा। कारण विदाऊट डाटा आपण अशी कॉमेंट केलं तर ते वेड्यासारखं होतं आणि ह्या ईव्हीएम मशीनला विरोध करतो। मशीनला नाही, मशीनच्या मागे कारस्थान करणाऱ्या माणसांचा प्रश्न आहे। ते असं जे घडलं आहे ते त्या पद्धतीचं आहे। म्हणून आत्ता मी सांगितलं ना, माझी विनंती आहे तुम्हाला, निर्मला सीतारामनचे पती माननीय परक्कल यांनी जे सांगितलंय ते चॅनलने दाखवायची हिंमत दाखवावी, बस। मग त्याचं उत्तर आम्ही राजकीय पक्ष म्हणून मशीनवर बोलतो, ईव्हीएमवर बोलतो असं होणार नाही। ते अराजकीय व्यक्ती आहे, ते इकॉनॉमिस्ट आहेत, अर्थतज्ञ आहेत, ते काय सांगतायत ते बघा। मग त्याच्यावर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महायुतीचा आत्मविश्वास वाढलाय। त्यांनी मुंबई महानगरपालिकेवरती भाजपनं आता लक्ष केंद्रित केलंय। मिशन मुंबई म्हणून ते आता सुरू करतात। 150 नगरसेवक जे आहेत ते मुंबईमध्ये निवडून आणण्याचं त्यांचं लक्ष आहे। तुम्हाला वाटतं विधानसभा निवडणुकीचा त्यांचं मुळात 100% आहे ना, तिथेच खरं ती खरी ज्ञानबाजी मेक आहे, ती समजून घ्या तुम्ही। ते आता बाकीच्यांना फार उशिरा कळेल। सतत बोललोय 100% आहे, हे लोकशाहीच्या मुळावर येणार आहे, एवढं लक्षात ठेवा। मात्र मुंबई महानगरपालिकेवरती आतापर्यंत शिवसेनेचा भगवा होता। शिवसेना उद्धव ठाकरेंच्या हातात, मला असं वाटतंय की मुंबईकर आता आत्मपरीक्षण करतीलच आणि मुंबईवरचा भगवा तसाच तेजाने फडकत राहील। शेवटचा प्रश्न, तुमच्यावरती सातत्यानं टीका केली जाते की उद्धव ठाकरेंची शिवसेना हा विरोधी पक्ष सुद्धा, पक्षनेता जो आहे तो सुद्धा बनवू शकला नाही, म्हणजे कमी जागा मिळाली। असं काय होतंय? परवा न्यूझीलंडच्या टेस्टमध्ये आपण सगळे हरलो, सिरीज हरलो मिझरेबली। भारताचा संघ म्हणजे काय, बलाढ्य संघ, महाशक्ती हरली ना, देशात हरली आपल्या। ऑस्ट्रेलियात जाऊन तोडून टाकलं, बघा काय केलं त्या, कळलं का? खेळ आहे असंच असतं। लोकांना आत्मपरीक्षण करण्याची संधी मिळते, लोकांना कळतं काय चुका झाल्या तर तेही दाखवून देतील। पुढच्या ईव्हीएमला खेळता का म्हणून एवढं लक्षात ठेवायला लागेल। आपण पाहतोय की हा सगळा आकड्यांचा खेळ आहे, अशी प्रतिक्रिया अरविंद सावंत यांनी दिल्यास पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन विनोद सोबत मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।